महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान वाडी रत्नागिरी तालुका पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या निमित्ताने पहाटेपासूनच धार्मिक विधीला सुरुवात झाली। यात्रेच्या पूर्वसंध्येला डोंगरावर लाखो भाविक सासनकाठ्यांसह दाखल झाले होते। डोंगर गुलालात न्हाऊन निघाले होते। जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती। मंदिरात पहाटे 3 पासून धार्मिक विधीला सुरुवात झाली। 5 वाजता शासकीय महाभिषेक महापूजा, सकाळी 10 वाजता धूपारती सोहळा संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे पालकमंत्र्यांच्या हस्ते सासनकाठ्यांच्या पूजनाने मिरवणूक सोहळा संपन्न झाला। यंदा लोकसभा आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता सासनकाठ्यांचे पूजन झाले। महालदार चोपदार यांच्या तोफेच्या सलामीने मिरवणुकीला प्रारंभ झाला। सायंकाळी 6:30 वाजता यमाई मंदिरात यमाई देवी व जमदग्नी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला। यानंतर पालखी श्री ज्योतिबा मंदिरात परत आणण्यात आली। अशा तऱ्हेने रात्री 10 वाजता मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली।